आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा। देह हे कायाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता, घेता घेवविता, येथे याची सत्ता काय आहे। निमित्याचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोसी। देह हे कायाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम हनुमान, पांडुरंग करू प्रथम हनुमान, पांडुरंग करू प्रथम हनुमान, पांडुरंग करू प्रथम हनुमान। दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मने नामयाचा नारा, मने नामयाचा नारा, मने नामयाचा नारा, मने नामयाचा नमन माझे ज्ञानेश्वर, नमन माझे ज्ञानेश्वर, नमन माझे ज्ञानेश्वरा। संत महिमावर नुगीती, ओ संत महिमावर नुगीती। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा।
देह हे कायाचे, धन कुबेराचे, येथे मान मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संप्रदायाचे कस, देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उपदेश प्रकरणामधला 5 चरणाचा अभंग आज या सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारे महाराज मनुष्य जन्माला, प्रत्येक जण आपण जन्माला आलो मानवाच्या, आलेल्या प्रत्येक मनुष्याला उपदेश करतात, सांगतात. संसार प्रत्येकालाच आहे, संसार करावाच लागतो कर्तव्य म्हणून, पण तो नुसता कर्तव्य म्हणून करत सिद्धांत संसाराचा नाही. आणि शेवट काय तर संसार हा सिद्धांत नसून संसाराच्याच माध्यमातून प्रपंचात राहून याच देहाचं सार्थक करणं म्हणजे देवाची ओळख करून घेणं, देव आपुलासा करून घेणं, निव्वळ संसारामध्ये रममान न राहणं, असा सहज उपदेश आलेल्या मुमुक्ष जीवाला, मनुष्याला या ठिकाणी महाराज करतात, असा या अभंगाच्याद्वारे प्रतिपादित करतात. विठ्ठला अभंगाला स्पर्श करण्याच्या पूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार अल्पसा परिहार देणं बंधनकारक आहे. आज कीर्तनाचं या ठिकाणी निमित्त आहे. आपला सर्वांना परिचितच आहे. कैलासवासी कारभारी गंगाराम फड यांचे प्रथम वर्ष श्राद्ध आणि प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्त आयोजित हा हरिकीर्तनाचा कार्यक्रम. याच कार्यक्रमाला अनुसरून फड परिवारातर्फे आम्हाला आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांच्या सांगण्यावरून, आमंत्रित करण्यावरून आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो. जे काही सेवेचा कार्यभाग आहे पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, माऊलीच्या कृपेने या ठिकाणी पार पडणार आहे. याच हरिकीर्तनासाठी आलेले सर्व आमचे गायक मंडळी, कसं असते समर्थाने दासबोधात वर्णन केलेलं आहे. जैशास तैसा जेव्हा भेटे तेव्हा मजालसी थाटे. सारखं जर भेटले तर परिचय झाला आहे आपला. या ठिकाणी चिंतामण महाराजांनी शिवरंजनी गाऊन मंडप भरून आणला. शिवरंजनी गायली त्यानं आणि आजच्या प्रसंगाला अनुरूप राग गायला आहे. छान असे या हरिकीर्तनाच्या सेवेसाठी उपस्थित असलेले आमचे गायक मंडळी, चिंतामण महाराज सानप, कैलास महाराज जाधव, रूपावळी ज्यांनी घेतली आमचे शिवाजी महाराज, तसेच आमच्यासोबत चला म्हणल्या निघालेले फड परिवाराच्या आमंत्रणावरून आमचे मधुकर मामा फड, आदरणीय हरिभक्तपरायण मधुकर मामा फड डिग्नूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा काही परिचय नाही, पण या सर्व सेवेसाठी उभा टाकलेले भजनी मंडळी, मृदंगाचार्य आमचे आव्हाड, विनेकरी बाबा, हार्मोनियम वादक. आता हे सर्वांचा परिचय झाला. बसलेले म्हणतील आमचं कोणी नाव घेईल की नाही. तुमचं नाव आम्हाला घेण्यापेक्षा तुमचं नाव माऊलीनं घेतलंय, आम्ही घेण्यापेक्षा कोणी घेतलंय. प्रभो तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबयार्चितसे भक्ती. श्रोत्याला समजात मोठी उपमा माऊलीने दिल्या. कुणाची दिल्या? महादेवाचे रूप आहो तुम्ही, महादेवाचे सर्वात मोठं. माऊलीनं रूप जसं श्रोत्याला महत्त्व दिलंय तसंच समर्थ रामदासांनी दासबोधात श्रोत्याला महत्त्व दिले. श्रोते तुम्ही परमदक्ष, अलक्षाशिला विता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. श्रोत्याचा अधिकार आहे. वक्ता कितीही मोठा असेल तर वक्त्याला किंमत कधी
श्रोता असेल तरच, आणि त्याच्यातल्या स्त्रिया श्रोता विद्वान असेल तर आणखीन वक्त्याला भरभरून येत असते. असे श्रोते सर्व मंडळी, नियोजित कार्यक्रम हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. मानवी जीवनामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येकजण संसारामध्ये राबतच आहोत, कष्ट करतच आहोत, संसार आपला पुढे चलतच आहे. आणि कालमान परतवे, प्रत्येकजण कालाच्या गतीनुसार पुढे जात आहे. त्याच्या पाठीमागं आम्ही जात आहोत. उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. हे रहाट गाडगा आहे संसाराचं. एक जण पुढे गेलाय, त्याच्या पाठीमागं आम्ही जाणारच आहोत. पण सिद्धांत असा आहे, पुढे गेलेल्याचा मागलच्यानं आदर्श घेतला पाहिजे. सिद्धांत आहे, पुढे गेलेल्याचा आदर्श घ्यायचा आहे आणि पुढे जाणाऱ्याला आदर्श ठेवून आपण जात असताना मागलच्याला आदर्श ठेवला पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, तुका म्हणे एका आणि उत्तमची उरे कीर्ती मागे मागलच्याला. आणि हे रहाट गाडग चलत आहे, तुमचं आमचं प्रत्येकाचं चलत आहे. म्हणून फक्त त्याच्यामध्ये काही कर्तव्य आहेत, काही कर्म आहेत. मानवी जीवनामध्ये असे कर्माच्या प्रकारामध्ये 4-5 कर्माचे प्रकार आहेत. पहिला कर्माचा प्रकार असा आहे की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून काही कर्म रोज होतच असतात आणि जे आपल्याला करावंच लागतात त्याला नित्यकर्म म्हणतात. दुसरा कर्माचा प्रकार आहे त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. तिसरा प्रकार आहे त्याला काम्य कर्म म्हणतात. चौथा प्रकार आहे त्याला प्रायश्चित कर्म म्हणतात. आणि 5वा प्रकार आहे त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. तर आजचा जे कीर्तनाचा सोहळा आहे, हे आजचा फड परिवाराच्या तर्फे नैमित्तिक कर्मामध्ये मोडतो. नैमित्तिक कर्मामध्ये भाद्रपद पंधरवाडा लागला की आपल्याला पितृ पंधरवाडा आपण करतो असो. श्राद्ध कर्म हे नैमित्तिक कर्मामध्ये आहेत. श्राद्ध कर्म, पुण्यतिथी हे नैमित्तिक कर्म आहेत. किंवा सत्यनारायणाची पूजा हे नैमित्तिक कर्म आहेत. त्याच्यामध्ये आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम, प्रथम वर्ष श्राद्ध. मानवी जीवनामध्ये काही कर्म हे केलेच पाहिजे. कुण केले पाहिजे? तर जे पुढे गेलेत वंश परंपरेनं, त्याच्या पाठीमागं ज्यांनी वारसा घेतला हे त्यांनी केले पाहिजेत. मुलगा असो, मुलगी असो, मुलालाही जे स्थान आहे ते आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये मुलीलाही तेच स्थान आहे, तेच मान आहे आणि ते करावंच लागतं. मग जे पुढे गेलेत आपले वाडवडील, आपले पुढे गेल्याच्या नंतर आपले पितर पुढे गेले, तर त्या पितराच्या तृप्तीसाठी केल्या जाणारं कर्म म्हणजे वर्ष श्राद्धाचं कर्म. वर्ष श्राद्ध, ज्या दिवशी आपल्या संसारामध्ये आई वडील आहेत तवर आपल्या संसारामध्ये खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. कधी कळतंय आपल्याला आई वडिलाचं महत्व? वास्तविक जीवनामध्ये, वर्तमान जीवनामध्ये मानवी आपण धावपळीमध्ये आहोत. सध्या इंटरनेटचं युग आहे, क्वालिफिकेशन जास्त आहे आपलं प्रत्येकाचं. असं असताना मात्र दुर्लक्षित आपल्या कुटुंबामध्ये जर झाले असतील तर आई वडील दुर्लक्षित आहेत. बहुतांश कुटुंबात दुर्लक्षित आहेत. ज्या आई वडिलाचं महत्व देत असताना साधू संतांनी काय सांगितलं? जगामध्ये काही असे महत्वाचे देव आहेत जे आपल्या अवतीभोवतीच आहेत. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, गुरुदेव, अतिथी देव. पण पहिलं स्थान शास्त्रकारांनी कुणाला दिलंय देव म्हणून? मातृदेव भव, पितृदेव भव. एक पहिलं स्थान दिले. माऊली सारख्यानं पहिलं स्थान दिले. सकळ तीर्थाची आधुळे जी एका
पितरे. समजा तीर्थामध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ काय? माय बापे केवळ कासे. माय बापे केवळ कासे. माय बापे केवळ कासे. माय बापे केवळ कासे. तेने न जावे तीर्थासी. तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. तेने जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे म्हणून मी अगोदर म्हणलो होतो जय शास्त्र सा जेव्हा भेटे. कुठं कुठं काय होतंय चिंतामण महाराज. एका ठिकाणी महाशिवरात्रीचं कीर्तन होतं माझं. महाशिवरात्रीचं कीर्तन करत असताना महादेवाचा प्रसंग सांगू लागलो होतो. आता महादेवानं समुद्र मंथनातून निघालेले 14 रत्न पैकी 13 रत्न समध्यानं उचलले, पण विष कोणच उचललं नाही. ते विषाचा प्रकार सांगू लागलो होतो. महादेवानं विष प्राशन केलं. ते एका भजन्यानं उचललं. काय उचलाव प्रमाण? विष का प्याला राजाजीने भेजा. आहे का काही साम्य तरी काय संबंध काही? म्हणून आधीच म्हणलो होतं मी. आणि तुम्हाला सांगतो भाताची परीक्षा असो. आई वडील ह्या जगामधलं सर्वात मोठं तीर्थ आहे. त्याला सांडून जर आपण दुसऱ्या तीर्थाला जात असो, त्याची सेवा न करता दुसऱ्या तीर्थाला जात असाल तर आपला परमार्थ निष्फळ आहे. शून्य आहे आपला परमार्थ. मागे घडलेला प्रसंग होता. 144 वर्षाच्या नंतर प्रयागराज आपला कुंभमेळा आला. आपल्याला काय वाटतंय बा, भौतिक युगामध्ये भरपूर पैसा आपल्यापाशी आला, साधन संपत्ती आली, साधन सामुग्री आली, शिक्षण भरपूर माणूस शिकला म्हणून माणूस मोठा झाला. असं नाही. आपल्याकडे संस्कार किती रुजलेत हे महत्वाचं आहे. आणि संस्कार रुजण्यासाठी हरिकथा आहे, हरिकीर्तन आहे. हरिकीर्तन आहे. ही संस्कृती एवढी मोठी आहे आपली. तर ते प्रयागराजला तीर्थ त्या कुंभमेळ्याला एका जणानं खूप मोठा असतानाही आई वडिलाला वृद्धाश्रमामध्ये टाकलं. आई वडिलाला वृद्धाश्रमामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, बाप एखाद्या वेळेस काही बोलून दाखवित नाही. बापच एक तत्व असं आहे, काही बोलून दाखवित नाही. घरामध्ये जर आनंदाचं वातावरण आलं तर आनंदामध्ये होरपळून न जाणारं जे तत्व आहे आपल्या घरातला, जे मुख्य कारभारी आहे, तर ते बाप आहे. आनंदात होरपाळून जात नाही. ते बाकीचे आनंद भोगतात, पण तो मुख्य कारभारी जे आहे ना, आपल्या घरामधला आनंद स्वतः आपल्यामध्ये ठेवतो एक. पण आई मात्र अशी आहे की सहज तिला पाना फुटते. आई बोलून दाखवते. आई बोलून दाखवते. काय असते बाप? बाप काय असते? एका कळसावर पंढरपूरच्या वारीला जर आपण गेलो तर दूरदूरून महिनाभर आपण 20-22 दिवस चलत 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 थकलेले समजे वारकरी. काही का असणार, आपण म्हणतो बाहेरून नंतर येणारे, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी येणारे, दशमीच्या दिवशी येणारे, प्रत्येक जण म्हणते आम्ही दर्शनाच्या बारीला राहिलो, आज आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं. पण 20 दिवसावाल्या चलणाऱ्या वारकऱ्याला विचारलं, का हो तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेणार नव्ह का? ते म्हणले आम्हाला वाटतच पांडुरंग भेटला. मग दुरून जाणारा वारकरी कळसाचं दर्शन करते. योगायोगानं त्या कळसावर कावळा बसला. वारकऱ्यानं कळसाचं दर्शन केलं. दर्शन कळसाचं केलं का कावळ्याचं केलं? कशाचं केलं? कळसाचं दर्शन केलं. कावळा बसला त्याच्यावर, पण कळसाचं दर्शन केलं. त्या कळसाला विचारलं, काय तुमचं महत्व आहे? तुम्हाला तुमचं दर्शन, वारकऱ्यानं तुमचं दर्शन केलं, तुमचं दर्शन केलं. ते म्हणला, मला कशाचं महत्व आहे? मला कशाचं महत्व आहे? आज पांडुरंग परमात्मा आहे म्हणून मला दर्शन लोक करतात. पांडुरंगाला विचारलं, म्हणले दुरून आलेल्या थकलेल्या वारकऱ्यानं त्या तुमच्यामुळे कळसाचं दर्शन केलं. मधल्या पांडुरंगानं सांगितलं,
माझं कशाचं दर्शन केलं मला महत्व नाही. एवढं टोले जंग मंदिर बांधले मी, मंदिरात आयता बसून उभा हो, प्रतीक्षा करत हो वारकऱ्याचा आषाढी कार्तिकीला कधी येतील म्हणून, पण मला महत्व नाही. आज माझं मंदिर ज्याच्यावर उभा आहे त्या मंदिरामधल्या प्रत्येक गोट्याला, दबल्या गोट्याला, जे लुप्त गोटा आहे, जे पायरीचा चिरा आहे, त्याचं दर्शन करा. ते दर्शन सर्वात मोठं आहे. आपल्या कुटुंब जीवनामध्ये कुटुंब भरभराट घ्यायली पाहिजे. कुटुंबाची, माझं कुटुंब मोठं झालं पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली पाहिजे. काहीतरी माझे लेकर बाळ पुढे गेले पाहिजे. ही उतुंग भावना बाप ठेवतो, पण कधीच कुणाला बोलून दाखवत नाही. त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. किती मोठा आपला पुल्ला काय गेलाय. मी सांगू लागलो तुम्हाला, प्रयागराजच्या तीर्थक्षेत्रामध्ये कुंभमेळ्याला गेलेलं एक जोडपं वृद्धाश्रमात टाकलेल्या आईनं घरी फोन लावला. घरी मोठा टोले जंग बंगला होता आणि विचारलं तर नोकरदारानं फोन उचलला. म्हणजे कुठं आहे माझा भाऊ, कुठं आहे भाऊ? तर सांगितलं त्या नोकरदारानं, म्हणले कुंभमेळ्याला गेलेत. 150 वर्षाच्या नंतर कुंभमेळ्याला गेलेत. कशासाठी कुंभमेळ्याला गेलाय? नोकरदारानं सांगितलं, म्हणजे पुण्य करण्यासाठी, पुण्यप्राप्तीसाठी कुंभमेळ्याला गेलेत. त्या आईच्या तोंडून निघालं, बाबा आई वडिलाची सेवा जर घरी केला असतास तर कुंभमेळ्याला जायची गरज पडली नसती. हे वास्तव आहे आपल्या मानवी जीवनामधलं, हे वास्तव आहे सध्या, आणि केलंच पाहिजे. म्हणून जे आई वडील आहेत उदार भावनेनं त्यांनी लेकराचा सांभाळ केला, आणि त्या आई वडिलाच्या गेल्याच्या नंतर केल्या जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. कैलासवासी कारभारी गंगाराम फड हे निघून 1 वर्ष गेले याच्या नंतर 1 वर्ष झालं, आणि 1 वर्षाच्या नंतर आज प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आपल्या घरातला माणूस गेल्याच्या नंतर आपण एक कर्माच्या हिशोबानं पहिल्या दिवशी गेलं तर आपण 1 पिंड दान करतो, दुसऱ्या दिवशी केलं तर 2 पिंड दान करतात, तिसऱ्या दिवशी केलं 3 पिंड दान. दशक्रियाविधीपर्यंत आपण 10 पिंड दान केले पाहिजे. आता कुठं कुठे ह्या विधी नाहीत, समजा कुठं कुठे ह्या विधी नाहीत. त्याचं कारण आहे तसा ब्राह्मण सुद्धा भेटत नाही, तसाच वैदिक ब्राह्मणही भेटत नाही. पण कुठं कुठं काय, आता आमच्या इकडं दशक्रियाविधीच्या दिवशी 10 पिंडदान फक्त एकदाच. मग 10 पिंडदान काय करायचे तर त्या दशक्रियाविधीच्या तोपर्यंत त्या घरामध्ये तो आत्मा आपल्या कुटुंबाकडे लक्ष ठेवून असतो, पुढल्या वाटचालीला लागत नाही. दशक्रियाविधी झाल्याच्या नंतर त्याच्या पुढे आणखीन काही विधी शिल्लक राहतात. काही विधी त्याच्यामध्ये 13वी 14वं 15वं 16वं, ग्रस्ताश्रमामध्ये जर वारला असेल तर 13व्या दिवशी, ब्रह्मचारी आश्रमामध्ये वारला असेल तर 14वं, वानप्रस्थी असेल तर 15वं, आणि संन्यासी असेल तर 16वं. षोडश करावं 16वं. आणि एवढं झालं की त्याच्यातून मुक्तता होते. पुढे कालमान परत्वे, महिन्यागणिस 1 वर्ष महिन्यागणिस पिंडदान आणि उदकदान क्रिया केली पाहिजे. हे सुद्धा कुठं काही नाही, करत नाहीत. काही जण काही ठिकाणी करतात. अवघड गोष्ट अशी आहे, कारण तसा ब्राह्मण भेटत नाही, आणि त्याच्यात भेटला तर भेटला, मंत्रोच्चार स्पष्ट होत नाही. मंत्रोच्चार स्पष्ट झाला तर त्याच्या मंत्रानुसार तंत्र होईल असं शाश्वती नाही. तंत्र म्हणजे क्रिया, तंत्र म्हणजे क्रिया. मंत्र उच्चार झाला तसं क्रिया सुद्धा झाली पाहिजे. कधी कधी काय होते, ब्राह्मण मंत्र म्हणत असते पण आपली यजमानाची क्रिया चुकत असते. यजमानाची क्रिया चुकत असते. किती क्रिया करावं, कशा पद्धतीनं करावं काही सांगायचं नाही. नाथ महाराजांनी एका सुंदर असं सूक्ष्म उत्तर दिलंय. आपण आचमन घेण्यासाठी हातावर पाणी घेतो. हातावर पाणी घेतल्याच्या नंतर तळ हातावरचं पाणी बाजूला पडता कामा नये, आणि जास्त घेतलं तर बाजूला पडल्याशिवाय राहत नाही. जास्त घेतल्यावर पाणी आपल्याला किती घ्यावं त्याचं बी एक मर्यादा आहे. कर्मी आचमन करावे ते मास मात्र जल घ्यावे, न्यून अधिक होता पावे, दोष पावे सुरापान सम. दोष आहे. आता हे दोष आपल्याला सहज लागते की नाही. कर्मकांड खूप अवघड आहे. सामान्य माणसानं कर्मकांडाच्या सूक्ष्म भानगडीमध्ये पडल्याच्या नंतर त्याला कर्मकांडाचे दोष लागणारच. तुमचं माझं सोडून द्या, वृत्रासुरासारख्या राक्षसाला इंद्राला मारायचं होतं, आणि इंद्राला मारायचं होतं त्यावेळेला त्याच्याकडून मंत्र उच्चारामध्ये ब्राह्मणाकडून चूक झाली, त्या चुकीची शिक्षा वृत्रासुराला भेटली.
मारायचं होतं इंद्राला, पण उलट मंत्र झाल्यामुळे काय झालं, इंद्राच्या हातून वृत्रासुर मेला. इंद्राच्या हातून. सहज युक्त अवघड आहे का? खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. तुम्हाला समजायला माहिती आहे, रावण, कुंभकर्ण, बिभीषण तपश्चर्येसाठी बसले होते. तपश्चर्येला बसल्यावर ज्याचं त्यानं वाटा मागून घेतला, कुणा काय मागायचं ते मागायचं. पण कुंभकर्णानं जे मागायचं ते मागता मागता त्याच्या तोंडात दुसरं चाललं. परिणाम काय झाला? मंत्राचा दोष आहे. परिणाम झाला 6 महिने इंद्रपद मागता मागता निद्रपदच आलं. 6 महिने झोपीत राहावं लागलं होतं. चूक आहे त्या मंत्राच्या मध्ये, म्हणजे ती क्रिया आहे. मग प्रश्न असा आहे, ती आम्ही करूच नाही का? कर्मकांड आजचं हे नैमित्तिक कर्म आहे आपलं, हे करू नये का? केलं पाहिजे. माऊली सारख्याने त्याचं उत्तर दिलंय. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करीती पारवणे, का माता पिता मरणे जे अंकित दिवस. आई वडिलाच्या साठी श्राद्ध कर्म, पुण्यतिथी कर्म हे केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला दोष लागणार, एखाद्या वेळेस मंत्र उच्चारामध्ये, तंत्र उच्चारामध्ये दोष लागणार. लागला तर लागू द्या असं म्हणाले शास्त्राला, लागू द्या. कारण कर्म धर्म नव्हती आणि उन्या अंगे पतन. त्याला दुसरा दुजोरा दिलाय दासबोधामध्ये. यथा सांग रे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. सांग कर्म या जीवनामध्ये घडल असं शक्यता कमी आहे. सांग कर्म, सांग झालं पाहिजे. कोणत्या गोष्टीमध्ये सांग ह्याला महत्व आहे, सांग झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलंय. हरिपाठ जर सांग झाला तर फायदा काय? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेवा म्हणे मला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेवा सांगे मला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. सांग कर्म म्हणा. हरिपाठ जर सांग झाला तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पतनाला गेलेले पितर सुद्धा वैकुंठाला जातील, हे शाश्वती आहे. यथा सांग कर्म जर घडलं तर. मग हे यथा सांग कर्म. मग कधी कधी कर्म मंत्र उच्चारामध्ये तंत्रक्रिया बिघडल्या जाते, त्याच्यामुळं दोष लागत असतो. मग काही जणांचं म्हणणं आहे, बाबा दोष लागला म्हणून आपण हे असल्या भानगडीत नाहीच पडाव, तर त्यालाही बाधा आहे. असली भानगड करण्यापेक्षा ते केलीच पाहिजे. कारण आपण जर हे प्रथम वर्ष श्राद्ध म्हणा, इथून पुढे आता सालोसाल पुण्यतिथी म्हणा, पिंडदान क्रिया म्हणा, उदकदान क्रिया म्हणा, हे जर नाही केलं तर पितर आपलं पतनाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून करावं लागते. मग जर आपल्याला दोष लागला तर शास्त्रामध्ये काही पर्यायी मार्ग दिलेले आहेत. आणि ते पर्यायी मार्ग खूप सोपे आहेत. की बाबा प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपल्याला, आता समजा उदाहरण आलेल्या पाहुण्या मंडळीला वाटेल, बाबा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, आम्ही यायचंय फक्त कामधंदे सोडून. बिझी सध्याचं कसं आहे, वास्तव जीवन कसं आहे, बिझी आहे. माणूस पैशाचा भिकारी नाही सध्या, पण कशाचा आहे, वेळेचा भिकारी आहे. मग असल्या बिझी जीवनामध्ये आम्ही आलो इथं, मग कीर्तन ठेवण्याची काय गरज होती का? तर हे जे आपल्याकडून अपवादात्मक घडलेलं कर्म आणि कर्माचे दोष निवारण करण्यासाठी नामस्मरण जगामधलं सर्वात सोपं साधन आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हारना, जनजीवनाना हरी एक, हरी एक. रामकृष्ण नाम सर्व दोष हारना, जनजीवनाना हरी एक, हा सुंदर प्रमाण, परफेक्ट. एका वाक्यात उत्तर म्हणलं की परफेक्ट. जगातलं सर्वात सोपं. तुम्हाला कितीही दोष राहू द्या,
रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक. जडाला सुद्धा तारणार राघवे सागरात पाषाण तारिले. हे जड आहे, जडालाही ज्याच्यात तारण्याची शक्ती आहे, जीवाला तर तारण्याची शक्ती का असणार नाही. हे समजात सोपं साधन. म्हणून नामस्मरण त्या दिवशी झालं पाहिजे, म्हणून आयोजन कीर्तनाचं. विठ्ठल तसं कर्माचा एक भाग आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला आलो तर हे मागलच्या जीवनातले किंवा मागलच्या जन्मातले काही कर्म आपण सोबत आणलेले आहेत. त्याच्यामध्ये संचित कर्म आहेत, क्रियमान कर्म आहेत, प्रारब्ध कर्म आहेत. आणि प्रारब्ध कर्माच्या माध्यमातून जन्माला आलो. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे आणि ते भोगावयाशी यावे देहा एका. उपजले मेले ऐसे गीत. उपजले मेले ऐसे गीत. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे गीत. उपजले मेले ऐसे हा, तुमच्या टाळ्या म्हणजे त्याच्या आणखीन म्हणजे गायकाचं कलाकाराचं जे हृदय भरून येत असते. कोण्याही कलाकाराला पैसा हे मान नाही. त्याचा मान काय, श्रोत्याचे कान तृप्त झाले पाहिजे. ज्या दिवशी आपले कान तृप्त होतील आपोआप टाळ्याचा गजर होईल आपोआप. म्हणून कर्म तसं मानवी जीवनामध्ये हे कर्म करावेच लागतात. नाही जर केलं तर माऊलीने त्याला उपमा दिल्या. जर आपण आपल्या मानवी जीवनामध्ये येऊन आई वडिलाचे कर्म, श्राद्धादिक कर्म, पितृकर्म, पुण्यतिथी कर्म, पिंडदान क्रिया, उदकदान जर क्रिया जर आपल्याकडून होत नसेल, ते कर्म जर घडत नसतील, तर आपल्याला माऊलीनं उपमा दिल्या ते गावंड आहेत. परिसपा सव्यसाची ये ओ निनर देहासी खंती करीती कर्माची ते गावंडे गावंड आहेत ते. म्हणजे केलंच पाहिजे. त्या निमित्तानं आपल्या वडिलाच्या कैलासवासी कारभारी गंगाराम फड यांच्या प्रथम पुण्यश्राद्धा निमित्त त्यांचे जे आपत्य आहेत, त्यांचे जे वडील मुलगा आहेत वसंतराव कारभारी फड, दुसऱ्या नंबरचे उत्तमराव कारभारी फड, तिसऱ्या नंबरचे आमचे रमेशदादा कारभारी फड, त्यांची जी मुलगी आहे मीराबाई म्हणायची, आणि आता जे आपल्यासोबत आता सध्याच्या वास्तवामध्ये वर्तमान कालामध्ये आईसाहेब आमच्या जिजाबाई, तर त्यांच्या पितराच्या तृप्ततेसाठी त्यांच्या मुलांनी आयोजित श्राद्ध कर्माचा आजचा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम नेमलेला आहे. हे नैमित्तिक कर्माचा कार्यक्रम आहे. नित्यकर्मामध्ये आपण ते रोज होत असते. नित्यकर्मामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आता हे नित्यकर्म आहे. आपल्याला रोज सकाळी उठलं की ब्रश करावं लागते, दात घासावं लागते, आंघोळ करावं लागते. शास्त्रकारांनी सांगितलं स्नान संध्या होम जपा स्वाध्यायो देवतार्चनम वैश्वदेव आतिथ्येयम सत्कर्मानी दिने दिने. रोज आहे ती सत्कर्म करावं लागते. अतिथीची पूजा आता आपल्या दारात जर अतिथी आला तर आपल्याला करावंच लागणार आहे. स्नान आहे, संध्या आहे, त्रिकाल संध्या आहे स्वाध्यायामध्ये करावंच लागते ती आपल्याला. वैश्वदेव आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे म्हणून नित्यकर्माचा भाग. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे काम्य कर्म. तिसरी गोष्ट आहे काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे आता हे जे तुम्ही आज श्राद्धाचं कर्म कराल हे नैमित्तिक कर्म का,
तर ह्याच्यातून त्या मुलाला कशाची अपेक्षा नाही. ह्या गोष्टीतून तुम्हाला अपेक्षा आहे का? मी विचारतो, वसंतराव फड, रमेश दादा फड, उत्तमराव फड, तुम्ही आईवडिलाची पुण्यतिथी केली, काय तुम्हाला भेटते का म्हणून केली? आहे का अपेक्षा? मोबदला नाही. जे कर्म मानवी जीवनामध्ये आपण करतो, निरपेक्ष पद्धतीनं करतो, ते नैमित्तिक कर्मामध्ये मोडतात. आणि अपेक्षा ठेवून जे कर्म करतो ते काम्य कर्मामध्ये मोडतो. कुठलीही गोष्ट आहे, अपेक्षा ठेवून केलेल्या कर्मामध्ये दोष आहे, विघ्न आहेत, अडचणी आहेत भरपूर. काम्य कर्म विचित्र विघ्ने, काम्य कर्मामध्ये विघ्ने आहेत. एकनाथ महाराजांनी सांगितलंय, काम्य कर्म विघ्ने विचित्र, देश काल मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी पात्र, शुद्धी सर्वत्र पाहिजे. शुद्धता महत्वाची आहे. प्रायचित कर्म, समजा एकाकून आपल्याकडून काही पाप झालं, तर पाप झाल्याच्या नंतर ते पाप आपण लोकांमध्ये सांगितलं पाहिजे, म्हणजे त्याला प्रायचित कर्म म्हणतात. पण सांगत नाव हे दुर्दैव आहे. माणसाला जास्तीत जास्त पुण्य सांगायच्या भानगडीत जास्त पडतो. तसं तर आपल्याकडून पुण्य होईच ना, आणि सांगायची फार आवड. किम नाम पुण्य, कयाला पुण्य म्हणाव? पुण्य घडच ना. आणि पुण्य जर घडायचं असेल, पुण्य वाढवायचं असेल, तर आमचे आदरणीय महाराज सांगतात, नारायण महाराज आमचे एक साधू पुरुष आहेत, ते सांगतात, माणसानं पुण्य करण्याच्या भानगडीत कधीच पडू नये. पुण्य करण्याच्या, लोक म्हणतील असं कसं सांगालो, पुण्य करण्याच्या भानगडीत पडू नये. फक्त काय करावं म्हणले, पाप कमी करावं. पाप कमी करायची आपल्याकडे थोडी 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 सवय झाली, आणि पाप कमी होऊ लागलं की पुण्य आपोआप वाढते. पुण्य आपोआप वाढते. तसं ते हे प्रायचित कर्म. आणि 5व्या नंबरचं जे कर्म आहे ते निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्म म्हणजे मानवी जीवनामध्ये येऊन ते कर्म आपण कधीच केले नाही पाहिजे, कधीच केले नाही पाहिजे. कोणते कोणते आहेत? 7 कर्म सांगितले शास्त्रकारांनी, आणि ते 7 कर्म निषिद्ध आहेत. मांसम द्यूतम मांसम च, मदिरा वेशा परदार सेवा, चौर्य कर्म, है की नाही? येतानि सप्तव्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. 7 आहेत, ज्याचा आपण उच्चारही सुद्धा करू शकत नाही, म्हणून हे निषिद्ध कर्म. आणि हे आपल्या ह्या मानवी जीवनामध्ये झाले नाही पाहिजेत. म्हणून एक सिद्धांत आहे, संसाराचा एक सिद्धांत आहे. संसाराचा एक सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? झाडाला पानं लागले, झाडाला पानं लागले, पानं लागल्याच्या नंतर झाड टवटवीत दिसतंय, हिरवगार दिसतंय, ते पान सुरुवातीला कवळ असते, आणि पान एकदा थोडं मोठं झालं की पानासोबतच फूल निर्माण होत असते. फूल निर्माण झाल्याच्या नंतर कालांतरानं त्याला फळ लागत असते, आणि फळ लागल्याच्या नंतर फळ निघून जातंय, फळाचा उपभोग आम्ही तुम्ही घेताव. पण ज्या पानाच्या माध्यमातून फळ लागलंय ते पान कालांतरानं त्याच्यामध्ये रट्टपणा येतंय, निबरपणा येतंय. आणि निसर्गाचा सिद्धांत आहे, काही दिवसाला ते पान, आता माझं इथं काम झालं, मला गेलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. त्या पानाला ओळख आहे, मला इथं जागा सोडली पाहिजे. जोपर्यंत मी इथली जागा सोडणार नाही तोपर्यंत नवीन पान तयार होणार नाही. निसर्गाचा नियम आहे. मग हे पान जेव्हा त्या पानाला कळतंय तेव्हा ते पान त्या झाडाला निवरलेलं पान गळून पडतंय, आणि गळून पडल्यावर बारीक टवटवीत पानं तयार होते त्या जागी. टवटवीत पानं आल्यावर त्या टवटवीत पानाला विचारलं, म्हणले काय तुमच्याकडे बघल्यावर आम्हाला आनंद होतोय, तुमच्यामध्ये टवटवीतपणा आहे, प्रफुल्लितपणा आहे, हिरवागारपणा आहे, प्रफुल्लित आहे. तेव्हा त्या हिरव्यागार पानानं उत्तर दिलेलं असते, बाबा माझ्याकडे बघू नका, माझ्याकडे बघू नका. आधी माझ्या ठिकाणी जे निबर पान होतं ते पान स्वतः आधी गळून गेलं, ते खाली पडल्यावर ते झाडाचा खत झालं, झाडाचा खत झालं, त्याच्यामुळं झाडाला ऊर्जा मिळाली, आणि म्हणून मला जन्म भेटलाय. हे मानवी जीवन आहे. आपल्या पुढे गेलेल्यानं आपली जागा सोडली, आणि आपण आज त्याच्यावर वास्तव करीत आहोत, आपण त्या ठिकाणी नांदत आहोत. पण त्यांचा आदर्श घेऊन संसारामध्ये येऊन एवढंच रममान्य होता, आपल्या जीवनामध्ये हरिभक्ती झाली पाहिजे. आपण पंढरपूरच्या परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला, अंतरीच्या आत्मारामाला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
काय म्हणतात तुकाराम महाराज? पण संसाराला तुम्ही आलो, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात की अनन्य भावानं त्या परमात्म्याचा शोध घ्या. तो दुसरीकडे कुठंच लपला नाही. नका हिंडू रानोरानी उसा संताला जाऊनी. कारण तो संतापशी गेल्यावर तुम्हाला आम्हाला त्याचं दर्शन होईल. तो जैस थई काष्टी पाशानी आहे वनमाळी जेथे तेथे. त्याचं व्यापक पण लक्षात नसल्यामुळे आपल्याला कुठंतरी त्याला एका ठिकाणी बघावं लागतं, एक केंद्रित करावं लागतं, एक दिवशी बघावं लागतं. तसं ह्या संसारामध्ये आल्याच्या नंतर तसं तर विश्वामध्ये पाश्चात्य संस्कृती आणि पौरात्य संस्कृती, भारतीय संस्कृती सर्वात श्रेष्ठ का मानली जाते? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यागमय जीवन आहे. त्यागमय जीवन आहे. वयाच्या आता सध्याच्या काळामध्ये 17-18 वर्षे 20 वर्षे झाल्याच्या नंतर जी मुलगी आपल्या आई वडिलाचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाते, तिथून राहिलेले 60-70-80 वर्ष एखाद्याच्या सोबत राहून अनन्य भावानं संसार करते. तसं पाश्चात्य संस्कृतीमध्ये आहे का? नाही. तिथं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालते. 6 महिने इकडं, 6 महिने तिकडं, 6 महिने तिकडं. भोगवादी संस्कृती आहे पाश्चात्य संस्कृती. त्यागवादी संस्कृती आहे भारतीय संस्कृती. त्यागवादी संस्कृती आहे. काय उदात्त हेतू आहे आपला? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रामायणासारखं महाकाव्य झालेलं आहे. नीतिमत्ता काय असते आणि त्याग काय असते हे रामायणातून शिकाव. रामायणातून शिकाव. महाभारतात सुद्धा आपण म्हणतो महाभारत म्हणजे भांडण आहेत. अहो भांडणं नाहीत. महाभारतासारख्या ठिकाणी बरेच लोक म्हणतात की महाभारतामध्ये भीष्माचार्यानं कौरवाची साथ सोडायला पाहिजे नव्हती. भीष्माचार्यानं स्वतःचं तत्व सांभाळलं. देव समोर होता, भीष्माचार्याला माहित होतं, पण बाजू धरली का? नाही. कारण भीष्माचार्यानं कॉन्ट्रॅक्ट केलं गादी संघ, दुर्योधना संघ नाही केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं. तसं त्यागमय जीवन हे भारतीय संस्कृतीमध्ये. एक महिला आजच्या काळामध्ये वैज्ञानिक युगामध्ये आपल्या पतीसंग अनन्य भाव जपलेली, जर आपला मालक उशिरा जर आला घरी तर तो येजेपर्यंत वाट बघताना स्वतः उपवासी राहते. दुसरीकडे आहे का? दाखवा बरं. नाही दुसरीकडे. कारण आपली शिकवणच इतकी पक्की आहे. रामायण उघडून बघा. शक्तीमध्ये मधुकर मामा शक्तीमध्ये आपण म्हणतो की रामापेक्षा भरताचं श्रेष्ठत्व 5व्या अध्यायामध्ये दाखविलेलं आहे. काय भरत होता म्हणून. मला काय म्हणायचंय, काही गोष्टी अशा आहेत ज्या लोकांच्या पुढे आल्या नाहीत, दुर्लक्षित राहिल्या, लोकांच्या पुढे आल्या नाहीत, पण त्या सुद्धा भरतापेक्षा श्रेष्ठ होत्या. नाथ महाराजांनी भरतावर फोकस केलंय शक्तीमध्ये. पण रामायणामधलं एक पात्राचा तुम्ही उल्लेख करा आणि आचार घ्या. भरताच्या पत्नीचं नाव मांडवी होतं. मांडवी. काय आचार होता सांगतो तुम्हाला. भारतीय संस्कृती श्रेष्ठ का? ज्या दिवशी 14 वर्षासाठी राम वनवासाला गेले, वडिलाची आज्ञा ऐकून, सोबत लक्ष्मण 14 वर्षे तिकडं, सहज अयोध्येची राजगादी आपल्यापाशी आली होती. सहज आली होती, सहज. आणि रामाची बी आज्ञा होती. चित्रकूटाच्या ठिकाणी रामाची भरताची भेट झाल्या. रामानं सांगितलं, बाबा 14 वर्ष का होईना पण तू गादीचा सांभाळ कर. भरतानं सांगितलं, गादीकडे बघणार नाही. राहिले कुठं? रामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवल्या. शत्रुघ्नाला सांगितलं ह्याची सेवा कर, संरक्षण कर. आणि भरत अयोध्येच्या बाहेर एका टेकडीवर जाऊन राहिले. त्या टेकडीचं नाव आहे नंदीग्राम. नंदीग्राम. आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी राहिल्यावर भरताचा आचार त्या ठिकाणी संन्यासाचा होता. अयोध्या उठून भरताच्या ठिकाणी गेली. हे भरताचं जीवन तिथे व्यक्त केलंय. पण इकडं अयोध्येमध्ये काय झालं, ती मांडवी नावाची पत्नी भरताकडे गेली आणि भरताला सांगितलं, म्हणले मी येऊ का तुमच्या सोबत? भारतीय संस्कृती आहे. आजची बायको जर नवरा जर गेला असला तर आजची काय म्हणाल, माझंच काही तर घरी काम आहे, चला मी तुमच्या संग येते म्हणत की नाही. त्या प्रामाणिकपणानं भरताना काय सांगितलं, हे बघ दादा 14 वर्षासाठी वनवासाला गेलाय. वहिनी दादा सोबत गेल्या, लक्ष्मण दादा संग गेलाय. आज 3 आई इथं अयोध्येमध्ये आहेत. शत्रुघ्न फक्त एकटा आहे. आणि मी त्या ठिकाणी गेलो. आता मी ह्या अयोध्येमध्ये कधी येईल? 14 वर्षाच्या नंतरची येईल.
माझ्या 3 आईची सेवा करण्यासाठी का होईना तुला अयोध्येमध्येच राहावं लागेल. भरताची कुणाची आज्ञा आहे? आपल्या पत्नीला आहे भरताची आज्ञा, अयोध्येमध्येच राह. आज्ञाप्रमाण म्हणली तिनं, आज्ञाप्रमाण म्हणून राहू लागली. पण तिची दिनचर्या काय? त्या पत्नीची दिनचर्या काय? तिची दिनचर्या होती रोज संध्याकाळच्या वेळेला एका दिवशी सहज उठून बाहेर अयोध्येच्या त्या टेकडी एका ह्याच्यावर गेली आणि दूर बघू लागली. पाहिल्यावर सहज कौशल्याची नजर तिच्यावर गेली आणि त्या मांडवीपाशी कौशल्या गेली आणि मांडवीला विचारलं, का ग रात्रीचा दुसरा प्रहर होत आहे, 6 ते 9 संपले, दुसरा प्रहर चालू झालाय, आणखीन तू जागी का? श्रोते हो, त्या मांडवी नावाच्या भरताच्या पत्नीनं उत्तर दिलेलं आहे का? कशातून त्यागमय संस्कृती आई? तिनं उत्तर दिलं, आई साहेब मी पार दूर बघत आहे, त्या टेकडीवर आणखीन दिवा जळत आहे. म्हणजे त्या कौशल्याने सांगितलं, काय आहे त्या दिव्याकडं? काय नाही म्हणले, माझे मालक त्या ठिकाणी एका झोपडीमध्ये राहतात आणि माझा रोजचा दिनक्रम असा आहे की तो दिवा विजल्याच्या नंतरच मी घरात झोपायला जाणार आहे. तिने विचारलं का? मला असं वाटतंय की तो दिवा विजला म्हणजे माझे पती आता निद्राशयेमध्ये गेलेले आहेत. माझे पती झोपल्याच्या नंतरच मी झोपणार. कायदा कोणचा? कोणता कायदा आहे? लिहून ठेवला होता का? लिहून ठेवला होता. आजचा लिखित कायदा तुम्हाला आम्हाला कळतंय. भारतीय संस्कृतीमध्ये लोकशाही देशामध्ये लिखित कायद्याला महत्व आहे. श्रोते हो, तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी संविधान दिवसाची स्थापना झाली 2014ला, आदरणीय पंतप्रधानांनी 2014ला स्थापना केली, त्या दिवशी सांगितलं होतं 1947ला भारत स्वातंत्र्य झाला आणि भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भारतीय लोकांनी आपल्या लोकशाहीमध्ये कसं वावरलं पाहिजे, कसं वावरलं नाही पाहिजे, ह्याच्यासाठी काही लिखाण केलं. ते लिखाण म्हणजे संविधान. संविधान. मग प्रश्न असा आहे, 1947च्या आधी कायदा नव्हता का? कोणचा कायदा होता? हे लिखित आहे. तुम्हाला प्रश्न आहे समजायला. लिखित कायदा आहे. लिखित कायदा आहे. काय? चोरी केली, कुणाचा हाफ मर्डर केला, कोणचा गुन्हा दाखल? 302. चोरी केली 320, खून केला 302. बरोबर आहे. हे लिखित आहे. एक लिखित आहे. तर त्यावेळेसही कायदा अंमलात होता. फक्त एवढं होता, अलिखित. 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 कोण तिला सांगत होतं त्या मांडवीला की नाही ग, तुझा नवरा आधी झोपला पाहिजे मग तू झोपायला जाय? पण तिनं ते मनुष्य जीवनाचं आचरण स्वतः अंमलात आणलं होतं. यद्यदाचरती श्रेष्ठो तत्तत्वी तुरे जनाहा, येथ वडील जे जे करीती तया नाव स्वधर्म ठेवीती, येरते अनुष्ठिती ती सामान्य सकळ. कोण होतं? शास्त्रकार असे म्हणतात, रामायणकारामध्ये एकनाथ महाराजांना असे दाखिलंय, 14 वर्षाच्या वनवासात सीता झोपली नव्हती, किंवा 14 वर्षाच्या वनवासात रामानं सीतेला झोपल्याला पाहिलं नाही. शक्य आहे का? असं शक्य आहे का? नाही. दिवसभर राब आपण शेतकरी आहोत, दिवसभर राबून शेतामध्ये राबून संध्याकाळी थकल्याला, दिवसभर काम केलेला माणूस जेवला की अंथरुणावर पडला की झोप लागणारच. 2 घंट्याची 4 घंट्याची झोप झाल्याच्या नंतर फ्रेश आहे. ती एक ऊर्जा देते झोप. त्याला काय म्हणा, सर्व्हिसिंग आहे आपल्या ह्या मानवी यंत्राची. शोरूम मधून निर्माण केलेल्या प्रत्येकाला सर्व्हिसिंग लागते 6 महिन्याला, 1 महिन्याला, 2 महिन्याला. पण मानवी शरीराला रोजची सर्व्हिसिंग आहे झोप. झोप आहे. झोप जर नसली तर माणूस वेडा होऊन जाईल. मग ह्याचा अर्थ शास्त्रकार खोटे आहेत का? ते न म्हणले की बाबा रामानं सीतेला झोपल्याला पाहिलं, तेचंही खरं आहे. कस काय? तेचंही खरं आहे. कस काय? तर त्याचा अर्थ असा आहे, राम झोपल्याच्या नंतरच सीता झोपत होती आणि राम उठण्याच्या अगोदर सीता उठत होती. विठाला एक का सांगाल तुम्हाला, आचरण आहे, त्याग आहे. हे त्याग आहे की ज्या क्षणाला
स्वतः इतकं अंमलात आणलंय, मग आपण आपली संस्कृती म्हणून श्रेष्ठ आहे. पहा बरं, माणूस खुशाल पहाटपर्यंत नाही, सकाळी दिवस उजाडपर्यंत झोपते, पण महिला वर्ग आहे सकाळी रामप्रहरामध्ये उठून. तर पहिल्याचा तरी काय खूप सुंदर होता, घराच्या पुढे अंगण मस्त राहत होते. आता तरी समजा क्वालिफिकेशन आले मस्त, जितका उपाय तितका अपाय आहे की नाही, जितका उपाय तितका अपाय. पहिल्याच्या काळामध्ये कुठं तर आपल्याच गुरुवाचं काहीतरी गाईचं शेण आणणं, लगेच त्याचा सारवण करणं, सडा सारवण करणं. का ते शेण दारामध्ये टाकलं तर सूर्याची अल्ट्राव्हायलेट किरण आहे की नाही, त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं. हे त्या गाईच्या शेणामध्ये ताकद आहे. आणि आता आहे का तसं नाही. आता तर घर जसं बांधलं तसं नंबर एकच्या फरच्या. एका घरी आम्ही गेलतो तर काय त्या फरचीवर बाया घरात फिरायला चपला घालून का त्या फरचीचा थंडपणा पायाला लागू नये म्हणून. देवघरात बी जाताना जे निषिद्ध आहे ते तिथंही चालवतेच. म्हणजे जितका उपाय तितका अपाय. कधी कधी त्या फरचीवरून पाय पडून घसरून पडून आपटालाय. मग सांगायचं आहे हे त्यागमय संस्कृती आपली आहे. आणि हे आचरण कोणी शिकवायची गरज नाही. आपल्या सहवासामध्ये, संसारिक जीवनामध्ये घरातले मोठे माणसं मोठे झाल्याच्या नंतर ज्या आचरण ठेवतात ते मागलच्या पिढी आपोआप त्याचं अनुकरण करत असतात. समाजामध्ये जर मोठे माणसं चुकले तर समाज, मोठे माणसं बरेच म्हणतात बघा, गावात फिरताना आमच्याकडे खेडेगावामध्ये म्हणतात काय नाही हो आता पिढी बिघडली. अरे पिढी बिघडली म्हणण्यापेक्षा तुम्ही कसे होता. तुम्ही जर मोठे चांगले राहिले असते तर लहान्याने त्याचं अनुकरण केलं नसतं. हो, लहान्याने अनुकरण केलं नसतं. 70-80 वर्षाचे दोन म्हातारे आमच्या गावामध्ये, सांगतो तुम्हाला, नाव घेत नाही मी. 70-80 वर्षाचे 2-4 जण मित्र भेटले आणि त्याच्या मित्रत्वामध्ये त्याच्या संग तरुण पोरं 20-25 वर्षाचे बसले आणि गोष्टी करायत. इतक्या खराब वाईट गोष्टी ते करत असताना त्या ठिकाणी पोहोचलो मी काय माझं मोठेपण सांग ना. त्याला सांगितलं बाबा 70-80 वर्ष झाले तुम्ही आज बोलाला ते तुम्हाला सोबत नाही अशातला भाग नाही. तुम्ही ह्याच गोष्टी तुमच्या मित्रत्वामध्ये करायच्या. तुमच्या संघ हे जे बाकीचे बसले ते बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून तसंच तुकाराम महाराज म्हणतात बाबा संसाराची ही आचरणाची क्रिया आपल्याला जोपासायची आहे. देवाला अनन्य भावाने शरण जायचंय. का जायचंय? कारण तुम्ही आम्ही येत असताना शरीर सोबत आणलंय. हे शरीर कुणाचं आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे.
ज्याचा तत्वाचा आणिला से उसना आणि शेखी ज्याचा त्याला देणे लागे. कुणाचा आणलाय? 5 पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी आप तेज वायू. आपल्याला वाटायलंय शरीर माझं आहे, आपल्याला वाटायलंय, पण हे आपण उष्ण आणलंय. उष्ण आणलंय. आता एक सांगतो तुम्हाला. समजा एखाद्यानं तुम्हाला आता आज गावाला जायचे कुणाला तरी काम करायला, तर आपल्याजवळ आपली गाडी त्या दिवशी अनावधानानं म्हणा आपल्यापाशी नाही, मोटरसायकल. त्या दिवशी आपल्याला एका जणानं मोटरसायकल दिली आणि आपण ती मोटरसायकल दुसऱ्याची घेतली. त्या दिवशी दुसऱ्याची गाडी असल्यावर एकदम जपून चालित आहो का आपली असल्यावर जपून चालित आहो? हा, करेक्ट सांगा बरं. तुम्ही प्रामाणिकपणाने सांगालो. हे प्रामाणिक बरोबर आहे, यांचं प्रामाणिक बरोबर आहे. पण आपला मानवी स्वभाव असा आहे, एकदा का दुसऱ्या अरे आजच्या दिवसच भेटल्या, खरं आहे की नाही? आता हे प्रामाणिकपणा सांगालो काका तुम्ही, हे प्रामाणिकपणा आहे, हे मानवी जीवन आहे, हे प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. मी म्हणा मगा तुम्हाला तेच सांगितलं, मगा मांडवीचं जीवन ते प्रामाणिकपणाचं आहे, सीतेचं जीवन प्रामाणिकपणाचं आहे. तुम्हाला वाटलं महिलाचं जीवन प्रामाणिकपणाचं असं नाही, रामाचं जीवन अति प्रामाणिकपणाचं आहे. आठवलं म्हणून तुम्हाला सांगून जातो, आठवलं म्हणून. स्वाध्यायाचे प्रणेते आदरणीय दादाजी पांडुरंग शास्त्री आठवले यांनी वाल्मिकी रामायण दर्शनामध्ये एक मुद्दा रामायणाबद्दल असा सांगितला. बऱ्याच माणसाला तुम्हाला मला प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला सीता गर्भवती असताना सीतेला वनवासात पाठविलं. पुन्हा पाठविलं? उत्तर द्या. बरं, जसं असेल तुम्हाला जे असेल तसं सांगा. पुन्हा पाठविलं? हा, खरं आहे हो, तेच बी खरं आहे. आता आपण जसं ऐकलंय तसं सांगायला आपण, आम्ही तरी काय ऐकलं तर आजपर्यंत. म्हणून कधी कधी भारतीय संस्कृतीमध्ये जे तत्ववेती होऊन गेले की नाही, त्याचा बी अभ्यास केला पाहिजे. भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञानाच्या माध्यमातून दर्शन सखोल जे घडिलंय ते पांडुरंग शास्त्री आठवले. वाल्मिकी रामायण दर्शनमध्ये त्यांनी सांगितलं की जगामध्ये रामाबद्दल एक शंका आहे लोकांची की रामाचं चुकलं. हो, रामाचं चुकलं का? ते एका परिटाचं ऐकून सीतेला वनवासात पाठवलं आणि त्या बी अवस्था कोणची आहे? गर्भवती आहे. आज जर आपल्या घरची सूनबाई आणि तिला जर डॉक्टर नेलं आणि तिला डॉक्टरने सांगितलं, आई साहेब तुमची सूनबाई गर्भवती आहे, सांभाळा चांगलं. आता मग बघा बरं, घरातले नवऱ्यापासून समजा सासू सोनापर्यंत सासू सासऱ्यापर्यंत कशी काळजी घेतात. बाई हे बघ, आता तू उठू नको, बसू नको, काम करू नको, समजा आता आरामशीर राह. असं बी नाही बरं, असं बी नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साधू संतांनी ही कर्मभूमी आहे, इथं आलेल्या प्रत्येक माणसाला आळशी बनिलं नाही, काम करायला लावले. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कर्मप्रधान माणूस आहे, कर्म केलेच पाहिजे. जर आळस आला, आरामशाही जीवन बघलं. मला काय म्हणायचंय, 20 वर्षाच्या आधी शिजर होतं का? कुणा आणलं घराकडं? आज मी तुम्ही बघा खेडेगावामध्ये काम कष्टकरी करणाऱ्या महिला गोरगरिबाच्या घरी शिजर नाही. त्याचं कारण काय? दुर्दैव असं आहे की डॉक्टरला दवाखाना चालवायचे काय ते प्रत्येक सांगते ते बघ शिजराशिवाय पर्याय नाही. आणि त्याचं कारण आपण बी आळशी होऊन गेलो, काम शरीराला राहिलं नाही आणि परिणाम असंच झालं. मला याला काय सांगायचं तुम्हाला, मी रामात सांगू लागलो. आपल्या लोकांचा रामावर एक आक्षेप आहे की रामाला चुकलंय, रामाची चूक काढण्या एवढे सक्षम आपण आहोत का? आदरणीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, विश्वामध्ये रामासारखं शुद्ध चरित्र आणि रामासारखं पूर्ण एक जर बघितलं तर दुसरा त्याला पर्याय सापडत नाही. असं का? तर त्यांनी वाल्मिकी रामायणाचे श्लोक घेऊन त्याच्यामध्ये आधार मांडून त्या श्लोकाचा अर्थ सांगून त्याच्यावर फोकस केले, उजेडात आणलाय ते मुद्दा. माझ्या वाचण्यात गेलं म्हणून तुम्हाला सांगावं. काय आहे, ज्या दिवशी सीतेला डोहाळे लागले
आणि पहिली बातमी महिला कुणाला देत असते? आपल्या पतीला सांगत असते. पतीला सांगायला सीता गेली. सीतेने सांगितलं, का हो, मला डोहाळे लागलेत, असं असं आहे. भारतीय संस्कृती अशी आहे. आता ते गेलंय म्हणून तर म्हणालो ना आपण, ते गेलं इसरून समज. 16 संस्कारामध्ये गर्भाधान नावाचा संस्कार आहे. गर्भाधान. त्या गर्भाधान संस्कारामध्ये आपल्या पत्नीला मालकानं विचारलं पाहिजे, तुला काय पाहिजे, काय आवडालंय, काय आवडालंय. आता आजच्या जर महिलेला विचारलं तर तिला काय पाहिजे काय आवडाले म्हणल्यावर तर ती म्हणणार आहे टी व्ही बघायला आवडाल्या, कोळशे खायला आवडाले, चिचा खायला आवडाले. आणि मग जन्माला तर काय येणार आहे? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला माऊली म्हणाले. येईल का तसं? शुद्ध बीजापोटी रामानं विचारलं सीतेला, इच्छा मालकाने इच्छा पूर्ण करायची असत्या. सीतेनं मागलंय काय रामाकडे? हे मी सांगलो नाही, पांडुरंग शास्त्री आठवले ना. वाल्मिकी रामायण दर्शन त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय. ज्याला शंका असेल तर त्याने ते पुस्तक काढून वाचा. काय सांगितलं? रामानं सांगितलं काय इच्छा आहे ते. सीतेने सांगितलं 14 वर्षे आपण वनवासात राहिलो आणि त्या वनवासातलं जीवन मला खूप आनंदी वाटलं. काय वाटलं? का आनंदी वाटलं तुला? तर मला असं वाटलं वनवासामध्ये ऋषी मुनी संत साधू चर्या यांची दिनचर्या पाहून मी आनंदी होते, माझं मन आनंदी राहिलं. त्याच्यापेक्षा मला इथलं जीवन थोडं भकास वाटलंय, वेगळं वाटलंय. आताही काय वाटलंय मला, ह्या राहिलेल्या 8-9 महिन्यामध्ये का होईना वनवासात राहावं वाटलं. श्रोते हो, सीतेची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी रामानं नाईलाजानं लक्ष्मणाला सीतेला वनवासात नेऊन सोडायला लावलं. पांडुरंग शास्त्री आठवलीनं सांगितलेलं आहे. एक दुसरी गोष्ट, ज्या दिवशी सीता तिकडे निघून गेली वनवासामध्ये, अश्वमेध यज्ञाची सुरुवात केली. आणि ते अश्वमेध यज्ञ करत असताना काय झालं, त्या दिवशी अश्वमेध यज्ञाची सुरुवात करताना यजमान जिथं बसले त्याच्या बाजूला पत्नी बसली पाहिजे, हा नियम आहे. तर त्या तत्कालीन त्या काळामध्ये सप्तऋषीची सत्ता होती. विश्वामित्र, वामदेव, वसिष्ठ, जाबाली आणि सप्तऋषी त्या ठिकाणी वास्तव्याला होते. रामाला त्यांनी सांगितलं, म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला पत्नी बसली पाहिजे. राम म्हणले, आता सीता वनवासात गेली, मी आता तिला आणू शकत नाही. समजा अभ्यास केला त्या ऋषीने सांगितलं, हे बघा धर्मशास्त्र तुम्हाला दुसरी पत्नी करण्यासाठी अनुमती देते. धर्मशास्त्रानं अनुमती दिली. विश्वामित्रासारख्यानं, वसिष्ठासारख्यानं, जाबालीसारख्यानं दुसरी पत्नी यज्ञासाठी करणं तुम्हाला करावं लागेल. रामानं काय सांगितलं सांगा, ऐका. रामानं काय सांगितलं? अश्वमेध यज्ञ कशासाठी? ऋषीने सांगितलं अश्वमेध यज्ञाच्यासाठी की रामाची सत्ता देशोदेशी वाढली पाहिजे, विस्तार झाला पाहिजे, सम्राट चक्रवर्ती झाले पाहिजे राम, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्यावेळेस रामानं सांगितलं, मी सम्राट चक्रवर्ती नाही झालो तरी चालेल, पण मी दुसरं लग्न कधीच करणार. हे त्याग आहे, हे त्याग आहे. आणि हे त्याग आपल्याला शिकविलाय, हे त्याग शिकविलाय. ते आलेल्या जीवनामध्ये आपल्याला जी गोष्ट प्राप्त झाली ती गोष्ट माझ्यासाठी आहे, उर्वरित जी गोष्ट आहे ती इतरासाठी आहे. हे जीवन संसारिक धर्मामध्ये देवानं आपल्याला दिलंय, देणाराही तोच आहे. कारण ज्या दिवशी माणूस म्हणला का, आपले दिवस जर चांगले आले तर हातात माती घेतल्यावर बी सोनं होतंय. आणि दिवस जर खराब लागला, मी नाही सांगत, शास्त्र सांगाले, अवघाची काळ जरी सजे तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे. काय अनुकूल आहे तर अनुकूल कालामध्ये देवाची आम्हाला देवाचं ऋण मानता आलं पाहिजे. देवा मला तू इतकं दिलास, अनुकूल कालामध्ये माझ्याकडे दुर्बुद्धी सुचू देऊ नको, कारण देणारा तूच आहेस आणि काढून घेणाराही देता देव वीता, नेता देव वीता, देता देव वीता, नेता 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 देव वीता,
धन कुबीराचे देह काळाचे धन कुबीराचे देह काळाचे धन कुबीराचे देह काळाचे धन कुबीराचे जयाची सत्ता काय आहे जयाची सत्ता पार खुमार जय जय विठोबा हरि जय जय हरि जय 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 ठोबा हरि जय जय हरि जय ठोबा हरि जय जय हरि देता देवविता घेता घेवविता येथे याची सत्ता काय आहे. आपल्याला वाटते आपली सत्ता आहे इथं आपली सत्ता आहे. हे तुमचं माझं नाही हे तुमचं माझं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठमोठ्या महात्म्याचं वर्णन आलेलं आहे. खूप मोठमोठ्या नवनाथ नावाच्या ग्रंथामध्ये राजा गोपीचंदाची एक कथा आलेली आहे. राजा गोपीचंदाची काय ऐश्वर्य आपल्याकडे किती ऐश्वर्य आहे. आपल्या ऐश्वर्याची गणना आपण करतो. आपल्याकडे लेखाजोखा आहे. असे काही मोठे माणसं होऊन गेले तिथे चालू लेखाजोखा सुद्धा नव्हता त्या संपत्तीचा. गोपीचंद राजा त्या नवनाथ ग्रंथामध्ये असं सांगितलं की गोपीचंद राजाला 700 पत्न्या होत्या. सत्तेचं शहाणपण आपल्याला वाटते. सर्वांग सुंदर पत्न्या ऐश्वर्य संपन्न राजा. पण आई मात्र मोठी संस्कारित होती. भारतीय संस्कृतीमध्ये आईला खूप महत्व आलेलं आहे. आपण म्हणतो ना एका मदालसा राणीनं लेकराला शिकवून दिली पर्यंदे मदालसा सोहम जोजोरे बाळा हा देह नाशिवंत मल मूत्राचा गाभा. सांगितलं पाहिजे वरी चर्म घातले रवरवते दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. काय मैनावती नावाची गोपीचंद राजाची आई गुरुला शरण गेली आणि गुरुनं सांगितलं तसं तिनं आपला आचार ठेवला. तिनं सांगितलं बाबा माझ्या जीवनाचं सार्थक झालंय पण माझ्या जीवनाच्या पाठीमागं माझ्या मुलाच्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. जिचा मुलगा राजा आहे ऐश्वर्य संपन्न आहे 700 पत्नी आहेत नौकर चाकर दास दासी भरपूर आहेत. एका दिवशी गोपीचंद राजाला त्या पत्न्या आंघोळ घालू लागल्या. आंघोळ घालत असताना समजा पत्न्या त्या गोपीचंद राजाच्या शरीराचं शास्त्रानं वर्णन केलंय. काय आपल्याला शरीराचं मोठं सुंदरतेचा अभिमान आहे. शरीराच्या सुंदरतेचा किती सुंदर असा माणूस किती सुंदर असा किती सुंदर होता गोपीचंद राजा किती सुंदर होता. शास्त्रकारानं असं वर्णन केलं त्या राजानं जर पान खालं पान तोंडात पान खालं तर त्या पानाचा लालपणाचा रंग गळ्यातून दिसत होता म्हणून जात असताना. काय सुंदरता असेल ती. पण वरी बसलेल्या आईनं महाडीवर बसलेली आई मैनावती
आणि आपल्या लेकराला आंघोळ घालायला ते शरीर सुंदर, पत्नी हसत खेळत आहेत, मौज मजा करत आहेत, पण त्या आईला वाटलं ह्याचं सुंदर शरीर काही कालांतरानं काय होणार आहे, यद्द्रष्टम तद नष्टम. दुःख वाटलं आईच्या डोळ्यातून, दुःखाचा थेंब निघला. आणि दुःखाचे अश्रू माणसाचे गरम असतात, सुखाचे अश्रू गोड असतात. प्रयोग करायचा ज्याच्यात त्यानं प्रयोग करा. ज्याला जर असेल किंवा दुःख जरा झालं, दुःखाचे अश्रू चाटून बघा, गरम काय गरम आहेत, हातावर पडले तर गरम लागते. आणि सुखाचे अश्रू गोड आहेत. त्याचा गरम डोळ्यातला ते काय डोळ्यातला अश्रू पडल्या पडल्या त्याच्या उजव्या बाहूवर पडलं आणि त्याला पोळलं. किती सुंदर माणूस असेल ते, किती हे असेल, नाजूक असेल. आईचा गरम अश्रू जर उजव्या बाहूवर पडल्यावर त्याला पोळल्यावर त्यानं वरी पाहिलं तर आपली आई लढत आहे, आई लढत आहे. आई लढल्यामुळं तसंच उठलं, आईपाशी गेला. आई तुला लढाया काय झालं, काय कमी आहे, एवढी मोठं ऐश्वर संपन्न असताना, दास दासी नौकर चाकर एवढं संपन्नता असताना तुला नेमकं दुःख कशाचं आहे. आईने सांगितलं बाबा नाशिवंत आहे तुझं शरीर, मी जाणार आहे, मला कळालंय, पण माझ्या पाठीमागं तू ह्याच्यामध्येच गोवून जाऊ नको, कारण हे तुझे नवत आणि हे तुझे नवत नाही, ह्याच्यामध्ये रममान होऊ नको. आईनं गोपीचंदानं विचारलं काय करू आई, काय म्हणले गुरुला शरण जाणे. दास दासी नौकर चाकर पत्न्या सोडून गुरुला अनन्य भावानं शरण गेलाय. मी नाही सांगत, एकनाथ महाराजांना सांगितलंय. गोपीचंद आईच्या बोला आणि राज्य सांडून गोसावी झाला. आईचा उपदेश आहे, आईचा उपदेश मानला. आपलं एवढंच आहे, आपल्याला एवढं नाही, हे करायचंय, पण करून ह्याच्यातून आलिप्तपण, दासबोधात आलिप्तपणाचा निश्चय बोलिला, असे आलिप्तपण सांगितलंय. संसारी असावे असोनी नसावे, ह्याला आलिप्तपण म्हणावं. पण हे काय झालंय, हे समद माझं 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 काबाड. तुमच्याकडे बी म्हणाय कधी हे ओझं वाढलंय. दासबोधामध्ये समर्थांनी वर्णन असं केलं, माणूस काय म्हणते, घर माझे शेती माझी, समद माझं. तुम्हाला माहित आहे का, आपण हे समद माझं म्हणालो, पण त्याच्या पुढलं जाऊन वर्णन केलंय. कुणाचं घर, घुशी म्हणती घर माझे, घुशीचं त्या घुशीला वाटायलंय घर कुणाचं, बांधलंय कुणा, बांधलंय कुणा, आपण किती लाख रुपये देऊन खर्चून. एक मिनिट. उंदीर म्हणती घर माझे, उंदर कुणाचं घर, मारजारे म्हणती घर माझे, जाऊ द्या ते घर, हे तरी नक करो शृंगार देहामती शास्त्रकाराने काय सांगितलं समर्थासारख्यांनी की बाबा हे तुम्हाला वाटायलंय शरीरामध्ये बघा, सकाळी रोज उठल्याच्या नंतर काय ह्याला लागतंय, शॅम्पू. आता तर वेगवेगळ्या प्रकारचे मॉडर्न आहेत सध्या, शॅम्पू लागल, ते काय तुमचं पुन्हा ते केस आणखीन लवचिक राहा म्हणून शॅम्पू एक, शॅम्पू दुसरे काय आहे ते बायाला जरा सांगायला आता. हां ह्या नवीन नवीन साधन आहेत, ऐका. पण तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये काय आहे, आता आता कळलं तुम्हाला, आहे की नाही. हे मी म्हणणार गेलो, दासबोधा सांगितले. वा म्हणती घर माझे, लिका म्हणती घर माझे, क्रमी
म्हणती काय त्याच्यात क्रमी म्हणती घर माझे कुणाकुणाचं आहे हा मूर्खही म्हणे घर माझे शेवट जड झाले ओझे टाकीला देश माझी माझी म्हणून व्यर्थ गेला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला से प्राणी तत्ता धनी गेला से प्राणी तत्ता धनी गेला से प्राणी तत्ता धनी गेला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला म्हणून श्रोते हो एक दिवस तुम्हालाही आम्हालाही जायचे कैलासवासी आदरणीय कारभारी गंगाराम फड हे गेलेत 7-8 महिन्यापूर्वी आमचे सुद्धा वडील गेले तुम्ही मग शिवरंजनी गाऊ लागले आमचे चिंतामणी महाराज तो आम्हाला माझ्या वडिलाची आठवण झाली माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले बरं का खरे आहे ते गेलेत फक्त त्यांच्या पाठीमागं ही कृतज्ञता आपण व्यक्त करायची आहे आणि ही व्यक्त करताना त्याचाच आदर्श आपल्या मागलच्या पिढीला सोडायचा आहे तो आदर्श सोडून सांगायचं आहे मानवी जीवन काय आहे मनुष्य जीवनाचा आधार काय आणि मानवी जीवनामध्ये हे संस्कारितपणा आपण जोपासला पाहिजे बाबा तुझ्या आजोबांनी ते केलंय मी ते केलंय आणि तुला सुद्धा त्याच मार्गाने चांगल्या पद्धतीने जायचं आहे हा वसा मागलच्याला सोडायचा आहे आणि हे करता करता मात्र अहो रात्र आपलं काम काबाड कष्ट करा पैसा जमवा पण देवापासून दूर होऊ नका तुकाराम महाराज शेवटच्या चरणात तू कामने कर
उपदेश करतात. तुका म्हणे कारेना शिवंतासाठी देवासवे तुटी पाडितोसी. का पाडू नको देवासंग दूरपणा, देवापासून दूर होऊ नको. का तर हे संपणाऱ्या गोष्टी आहेत. देह हे कायाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. यथा सांग या ठिकाणी झालेली सेवा हनुमंतरायाच्या कृपेनं, पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या कृपेनं या ठिकाणी संपन्न झालेली आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा ज्यांची पुण्यतिथी आहे, झालेली सेवा त्यांच्या या ठिकाणी चरणी अर्पण करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि या ठिकाणी मी माझा जागा घेतो. ज्ञानेश्वर जव हे सकल सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. त्या अनुषंगानंच आपल्याच जवळचे सोपान महाराज खालकर यांनी या ठिकाणी तुषार महाराज खालकर या ठिकाणी काशी आणि अयोध्या परिक्रमा दर्शन यात्रा काढलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण त्यांना या ठिकाणी संपर्क साधावा. काशी आणि अयोध्या दर्शन यात्रा हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार तुषार महाराज खालकर यांनी काढलेली आहे. आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांच्या संग या ठिकाणी संपर्क साधून ज्यांना वेळ असेल त्यांनी आपण या यात्रेला गेलं पाहिजे. आणि विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलले कोरे वेडे वापुणे आ काय विचारला